खासदार असं म्हणाले की धनंजय मुंडे आरोपी आहे. धनंजय मुंडेंच्या विरोधात इथं घोषणाबाजी सुरू आहे. खरे आरोपी धनंजय मुंडे. यंत्रणा काय तपास करते त्याच्यावर अवलंबून आहे. आज फक्त संतोष भाईच्या घटना द्यायची. आता ते तपास यंत्रणा बघा कोण आहे काय. धनंजय मुंडे बद्दल तुमचे काही आक्षेप आहेत का? आत्ता बोत नव्हते पण हे 3-4 दिवसापासून आहेत. मी इतक्या दिवसात नाव घेतलं नाही पण एवढा खून होऊ नये धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही. कारण त्यांच्या भावाला सुद्धा त्याचे कार्यकर्ते धमकी देतात पोलीस स्टेशनमध्ये. म्हणजे तुला जाती तेट निर्माण करायचं पूर्ण करून ओबीसीच्या काही नेत्यांना सांगतो माझ्या बाजूने बोला मोर्चे काढा म्हणा फोन करून स्वतः. अरे शंका काय येणार नाही. आता बोध एक ओबीसीचा नेता बोलला नाही तू वाईट दिशेला नेऊ नको. समाज हो आम्ही जशाल तसं उत्तर तू जर तसं केलं तर आम्हाला द्यावं लागणार. आमचा मुर्दा पडला न्याय नाही मागायचा म्हणजे आम्ही जातीवादी. न्याय मागतो म्हणून गरीब मराठ्याला आरक्षण मागतो म्हणजे आम्ही जातीवादी. तुम्ही खात होता इतके दिवस कवा आम्ही कुठे जातीवाद. संतोष भैयाला त्या भावाला धनंजय देशमुखांना धमकी दिली गप्प बसायचं आम्ही तरी पण सांगायचं नाही. कुठं जाती तेट निर्माण करतो आम्ही. तुम्ही नीट राहा ना. तुम्ही नीट राहा ना. धनंजय मुंडेंनी याच्यासाठी गुंड कार्यकर्ते पोचून मी जातीला बोलत नाही कधी. धनंजय मुंडेकडे गुंड कार्यकर्ते आहेत नाहीत काय माणसं मारून टाकायला लागले हे काय मग संत आहेत काय. इकडून आणलेत बदके धरून किरळ लागलेले शेपट सगळे.